राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुविधा व आर्थिक पाठबळ देण्याचे सरकारचे स्पष्ट धोरण आहे। या दिशेने पावले उचलण्यात येत असून यासाठी शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली। राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्याने बांधण्यात आलेल्या शेतकरी भवन व उपहारगृह इमारतीच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते। या कार्यक्रमास आमदार काशीनाथ दाते, माजी आमदार लव कानडे, कैलास पाटील, डॉक्टर बाबूराव तनपुरे, सहकारी साखर कारखान्याचे संचालक ॲडव्होकेट केरू पानसरे, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, हर्ष तनपुरे, राजेंद्र नागवडे, अशोक सावंत, कपिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्था असून त्या काटकसरीने आणि पारदर्शक पद्धतीने चालवल्या गेल्या पाहिजेत। कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवून शेती उत्पादनात वाढ साधण्यासाठी सरकारने 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। फळबाग लागवड, 3 पिकांनंतर ऊसाच्या बियाण्यामध्ये बदल, शाश्वत शेती आणि पर्यावरणपूरक शहर उभारण्याचा नव्या पिढीचा विचार करावा असेही त्यांनी सांगितले। राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना 0% व्याजदराने 3 लाखांपर्यंत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे। पुढील 5 वर्षात शेतकरी कल्याणासाठी 25,000 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे। दिव्यांग लाभार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत मासिक मानधन आता 1,500 रुपयांवरून 2,500 रुपये करण्यात आले आहे। लाडकी बहीण योजना या अर्थसंकल्पात 45,000 कोटींच्या निधीसह लागू करण्यात आली असून केवळ 2.5 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना याचा लाभ मिळणार आहे। राहुरी बाजार समितीचे कौतुक करत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की राज्यातील पहिल्या 10 उत्कृष्ट बाजार समित्यांमध्ये राहुरीचा समावेश होतो। येत्या काळात वांबोरी येथे 15 एकर क्षेत्रात अद्ययावत जिनिंग मिल सुरू होणार आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी प्रास्ताविक करत शेतकरी भवन व उपहारगृह इमारतीचे काम 1,80 लाख रुपये खर्चून पूर्ण झाल्याची माहिती दिली। सध्या बाजार समितीकडे 19 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत अशी माहिती त्यांनी दिली। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित केलेला शेतकरी निवास व उपहारगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा आता जनतेचे प्रश्न सोडवणं, त्याच्यातून मार्ग काढणं आणि त्याच्यातून लोकांना कसा दिलासा देता येईल, मदत करता येईल, कसं एक आर्थिक सुबत्ता आणता येईल या पद्धतीचं आम्ही काम करतोय। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं येत असताना माग काही महिन्यांच्या पूर्वी वेगवेगळे मान्यवर कार्यकर्ते, नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात। तसंच आपल्या राहुलचे सुपुत्र ज्यांच्या नेतृत्वाखाली ही माझी कृषी उत्पन्न बाजार समिती अतिशय दैदिप्यमान पद्धतीनं पुढे चाललेली, त्याच्यावर मी येणार आहे, मी स्वतः तुम्हाला सांगणार आहे। पण हे सगळं करत असताना त्यांनी मला सांगितलं की अजित पवार, आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर येतो। त्यांना असंख्य तुम्हाला कार्यकर्त्यांना बरोबर आणायचं होतं, परंतु मी त्यावेळेस आमच्या अरुण तनपुरे साहेबांना सांगितलं, आता तुम्ही प्रवेश घ्या, अधिवेशन संपल्यानंतर मी तुम्हाला तारीख देतो आणि ती तारीख दिल्यानंतर आपण तुमचा तो उद्घाटनाचा पण शेतकरी भवन आणि उपहारगृहाचा कार्यक्रम घेऊ आणि त्यालाच मिळून कार्यकर्त्यांचा आणि शेतकऱ्यांचा मेळावा घेऊ। राहुरी प्रतिनिधी RR जाधव।